कलिना भूखंड घोटाळ्यात छगन भुजबळांसह त्यांच्या सीए विरोधातही आरोपपत्र दाखल। अँटी करप्शन ब्युरोकडून भुजबळांच्या विरोधात तब्बल 17,400 पानांचं आरोपपत्र। अधिवेशनामध्ये चौथ्या आठवड्यातही विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक। शेतकरी आत्महत्या आणि चौदार तळे प्रकरणावरून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपचे हातही बरबटलेले। देवनार डम्पिंग ग्राउंडला भेट देत शिवसेनेच्या नेत्यांचा भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न। ठाण्यामध्ये हिट अँड रन प्रकरणी आरोपी शेखर इडतकर पोलिसांसमोर झाला हजर। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीनंतर ठाणे कोर्टात करणार हजर। राज्यातल्या होमगार्ड्स विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार। ड्युटीवर हजर न राहताच अनेकांना मिळतोय पगार। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। बाहुबली सर्वोत्तम चित्रपट, पिकूसाठी अमिताभ बच्चन ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, तर सलग दुसऱ्यांदा कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार। मैं शब्दों में बयान नहीं कर सकता हूँ, बता नहीं सकता हूँ इस बार, क्योंकि ये पहला अवार्ड है एज अ डायरेक्टर, तो बहुत स्पेशल है मेरे लिए, तो बहुत खुश हूँ। बाजीराव मस्तानीसाठीचा पुरस्कार हृदयाच्या सर्वात जवळचा। संजय लीला भन्साळी यांनी पुरस्कार घोषित झाल्यानंतर व्यक्त केल्या भावना। गायक महेश काळेंना सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार। कट्यार काळजात घुसलीसाठी मिळाला प्रतिष्ठेचा पुरस्कार। मराठीमध्ये औषध ठरली बेस्ट शॉर्ट फिल्म, तर बेस्ट एज्युकेशन फिल्मसाठी पायवाटला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। आणि नवी दिल्लीमध्ये पद्म पुरस्कारांचं वितरण। धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव। कोकिलाबेन अंबानी यांनी स्वीकारला पुरस्कार। अजय देवगण, मधुर भांडारकर यांचाही गौरव।